नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आदेश निर्मले. स्वागत आहे तुमचं आपल्या शेती आणि सरकारी योजना युट्यूब चॅनलमध्ये. आज आपल्यासाठी आहे एक खूप मोठा अपडेट. पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता आणि उपराष्ट्रपतींची 30,000ची शिफारस यावर सविस्तर माहिती घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, सध्या चर्चेत असलेली बातमी म्हणजे पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता 20 जून रोजी जमा होणार आहे. मात्र अलीकडच्या घडामोडीनुसार या तारखेला हप्ता येण्याची शक्यता खूपच कमी आहे. अनेक वेळा पीएम किसानचा हप्ता जून महिन्यात 25 ते 30 तारखेदरम्यानच जमा झालेला आहे. त्यामुळे यंदाही 25 किंवा 26 जून रोजी हप्ता जमा होण्याची शक्यता जास्त आहे. 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी बिहारमधील भागलपूर येथील प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या हस्ते वितरित करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे केंद्र सरकारचं लक्ष देखील तिथे केंद्रित आहे. त्यामुळे पंतप्रधानांचा बिहार दौरा 20 जून रोजी होणार होता आणि तेथेच 20वा हप्ता वितरित होण्याची शक्यता होती, पण ती ही शक्यता आता कमी झाली आहे. रिओग केलेल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पीएम किसान योजनेतून जे शेतकरी सरेंडर झालेले होते त्यांच्यासाठी एक मोठा दिलासा आहे. रिओग प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर चुकून योजना सोडली असेल तर आता पुन्हा सहभागी होऊन मागील हप्ताही मिळू शकता, असं कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जाहीर केलं आहे. उपराष्ट्रपतींची 30,000ची शिफारस. 8 जून रोजी हिमाचल प्रदेशात एका कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केंद्र सरकारला स्पष्ट सूचना दिली. पीएम किसानचा वार्षिक निधी 6,000 नसून 30,000 करावा. त्यांनी सांगितलं की शेतकरी हा अन्नदाता आहे आणि अन्नदात्याला सुखी करायचा असेल तर 500 ते 600 रोजगारी देऊन शेती करणाऱ्या शेतकऱ्याला 500 महिन्याची मदत म्हणजे केवळ थट्टा आहे. सध्या शेतकऱ्यांना कापूस, सोयाबीन, कांदा, ऊस यासारख्या पिकांना बाजारात हमी भावापेक्षा कमी दर मिळतो. या धोरणामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण वाढते. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की 6,000च्या तुटपुंजा मदतीने शेती शक्य नाही, कारण एक दिवसाचा मजुराचा खर्च 500 ते 600 होतो, तर सरकार दरमहा 500 देते. त्यामुळे केंद्र सरकारने वार्षिक 30,000 रुपयाची मदत द्यावी अशी मागणी जोर देते. सध्या शेतकऱ्याला पीएम किसान योजनेतून 4 महिन्याला फक्त 2,000 मिळतात, म्हणजे दरमहा 500. दैनिक हिशोब केला तर 16.5 रुपये होतात. शेतकरी नेत्याचा सवाल आहे, 16.5 रुपयामध्ये आज मिळतं तरी काय? उपराष्ट्रपतींच्या विधानामुळे शेतकऱ्यामध्ये आशा निर्माण झाली आहे की पीएम किसान निधी वाढेल, परंतु केंद्र सरकार हे किती गांभीर्याने घेईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. सध्या 20वा हप्ता 25 ते 26 जून दरम्यान जमा होण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, या विषयावर तुमचं मत काय आहे? कमेंट बॉक्समध्ये तुमचं मत नक्की सांगा. ह्याच प्रकारचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ रोज संध्याकाळी तुमच्या समोर आणत राहणार आहोत. जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या शेतकरी मित्रापर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.